नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉगमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. छान अशी सकाळ झालेली होती. आमचा चहा वगैरे झाल्यानंतर साक्षी इकडे घरातील साफसफाई करत होती. तिने सर्व रूम झाडून घेतल्या होत्या आणि आता ती ओटा झाडत होती. सकाळी मी लवकर उठून अंगण वगैरे झाडलं होतं. पाणी वगैरे मारून छान अशी रांगोळी पण काढली होती. नंतर घरातील साफसफाई झाल्यानंतर मग आमच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली. मी इकडे पीठ मळायला घेतलं होतं. पीठ वगैरे मळून झाल्यानंतर मग भाजी काय करावी हा प्रश्न मला पडला. फ्रीज उघडलं तर भाजीला काहीच नव्हतं, फक्त हा कोबीच होता. मग मी तो कोबी काढला, तो बारीक चिरून घेतला. माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत तिकडे सीजर आणि स्वामी पण उठले होते, पण ते काही रडत वगैरे नव्हते म्हणून मी स्वयंपाकच करून घेतला. आमच्या घरी कोबीची भाजी ही कोबी एकदम बारीक चिरून घेतला जातो. कोबीची भाजी एकदम साध्या पद्धतीने केली जाते. कधी आम्ही लाल तिखट टाकून भाजी करतो, तर कधी हिरव्या मिरचीची पण आम्ही कोबीची भाजी बनवत असतो. पण मी आज थोडंसं लाल तिखट टाकूनच भाजी बनवलेली होती. पण भाजी खूप छान झालेली होती. भाजीचा छान असा वास येत होता. मळ्यातून आलेली ताजी ताजी कोथिंबीर मी भाजीमध्ये टाकून घेतली. भाजी झाल्यानंतर मी ती एक साईडला ठेवली आणि पोळ्यांची तयारी चालू केली. डेली आम्ही असंच गप्पा मारतच स्वयंपाक करत असतो, म्हणजे कामाचंही तितकं काही वाटत नाही आणि कामही पटकन होऊन जातं. कळत पण नाही की काम केव्हा झालं ते. आता मुलांना पण झोपेतून उठून बराच वेळ झाला होता. स्वयंपाक झाल्यानंतर मग आम्ही त्यांना पेज बनवली. ते भाजी पोळी अजून काही खात नाही, त्यामुळे त्यांना पेजच बनवावी लागते. आणि खाल्ली तरी काय थोडंसं 1-2 घास खाता आणि तशीच टाकून देतात, त्यामुळे त्यांचं काही पोटही भरत नाही, म्हणून त्यांना पेजच बनवावी लागते. श्रीधर हा थोडा मोठा आहे, त्याला दात वगैरे चांगले आलेले आहे, त्याच्यामुळे त्याला कधीतरी भाजी पोळी आवडली तर तो खातो. पण स्वामी काही अजून भाजी पोळीला हातच लावत नाही, त्याच्यामुळे त्याला पेजच बनवावी लागते. हॅलो, कोण आहे? कोण आहे? बाबा आहे. बाबा सोबत बोलतो तू फोनवर. बाबा आहे तुझे. बोल बोल. बाबा सोबत बोलतो. कॉल कर बाबाला. कॉल कर. सांग अंघोळ केली, मेकअप केला, सांग बरं बाबाला. बाबाला कॉल करून सांग बरं. सांग मम प्यायची स्वामीला. बाई लई ताण लागली होती बाळाला. आंघोळ करून दमली होती का तू बाई? दमली होती तू गंगा करून? अजून प्यायचं? धर. कॉल कर बरं बाबाला. कॉल कर बाबाला. सांग
बाबाला सांग मी आंघोळ केली. सांग बरं. गंगा केली. कॉल कर बाबाला. कर कॉल. हॅलो हॅलो कर. हॅलो कर बाबाला. हॅलो. स्वामीने आंघोळ केली. टाटा कर तिथं. टाटा कर त्यांना. बाय कर. बाबाला बाय कर. कर बाय. भूम जायची बाबाला. तुला बाबाकडे जायची का? भूम जायची तुला. भूम. पप्पा. पप्पा म्हणतो स्वामी. पप्पा म्हणतो तू. हा पप्पा. स्वामीचे पप्पा. बोल बरं. बोल. बोल ना. बोल ना. पप्पांसोबत बोल ना. बाबा. श्रीधरला कॉल कर बरं. श्रीधरला बोल. माझ्यासोबत खेळायला ये. बोल. हॅलो श्री. बोल. बोल श्रीला. बोलो. बोलो श्रीला. हॅलो श्री. माझ्यासोबत खेळायला ये. बाय. बाय. भूर जायचं तुला. भूर जायचं. भूम जायचं. नाही नाही आता आपण भूर नाही जायचं. नंतर जाऊ आपण भूर. नंतर जाऊ आपण भूर. बाबा आल्यावर जाऊ. हं? तुझे बाबा कुठे सांग बरं. तुझे बाबा कुठे गेले सांग बरं. तुझे बाबा कुठे गेले. बाबा लांब आहे ना. कुठे आहे. लांब. आता पिला ना पाणी तू. अजून हा मम देऊ. मग दे. तुला काय बोलते तर बोलून दाखव. हॅलो. दे 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 मला. दे फोन. दे तुझा फोन. दे मला फोन. दे फोन. दे ना. दे तुझा फोन मला. मला कॉल करायचा. दे. नको जाऊ तिथं. काय दे. नाही नाही फोनला हात. बाय. बाय कर. स्वामीला बाय कर. त्यांना बाय कर. टाटा. बाय. बाय कर. तू हुशार आहे ना. स्वामीला बिस्किट खायचं. वास नको घेऊ. वास काय घेतो. छान आहे खाय. वास घे तू. छान आहे छान आहे खाय. मस्त वास येतोय. खाय. आधी वास घेतो मग खातो. हुशार लबाड. मी काय तुला खराब देणार आहे का. वास घेऊन बघतो. कर बाय. हुशार आहे ना तू. बाय कर. स्वामी तिकडे बघ. तिकडे बघ कोण आलंय. बाबा आले बघ तुझी. श्रीधर आला बघ. बूर. बाय. तू बाय करणार आहे का नाही. तुला चॉकलेट देईल ना मी. बाय कर आधी. कर बाटा. हम बाय बर का तिथं. टाटा कर. टाटा कर ना. टाटा. 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 हंबा. टाटा. बाय. काय देऊ. तू बाय कर तिथं पहिले. बाय. बाय कर. कर बाय लवकर. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि भेटूया अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.